नमस्कार, मी गुलाब सिंग जिनियस माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत मामा आहेत, ज्यांना हॉस्टेलमध्ये सगळे विद्यार्थी मामा या नावाने ओळखतात. त्यांचे नाव ज्ञानेश्वर आहे, पण मामा या नावाने ते सगळ्या हॉस्टेलमध्ये परिचित आहेत. तर ते आज आपल्याला एक गाणं म्हणून दाखवणार आहेत. तर मामा, स्वागत आहे आमच्या चॅनलवर. अरे सर, धन्यवाद. गाणं म्हणायचं? हो, मराठी किंवा हिंदी किंवा पंजाबी पण चालेल. हो चालेल. एक म्हणतो, थोडं 2 ओळी म्हणतो. हो. ये जो हस रही है दुनिया, ते तुमच्यासाठी, आपल्या पोरांसाठी, डेडिकेट टू अवर स्टुडंट्स, यू ना. हो. ये जो हंस रही है दुनिया, मेरी कहानियों पे ताने कस रही है दुनिया, मेरी सारी खामियों पे जब बदलेगी हवा, ये साल शर्माएंगे, हमारे अपने हो कह के ये बाहें गरमाएंगे, क्योंकि जिद्दी बड़ा हूँ मैं, एक कच्चा घड़ा हूँ मैं. सर, थँक्यू. मस्त. हां, खूप मोटिवेशनल सारखं हे गीत होतं. अजून तुम्हाला काही आठवत असेल तर मराठीमध्ये पण सांगाल का? घ्या, मराठीमध्ये पण आठवत असेल. मराठीमध्ये काय, आमच्या बहिणाबाईचं तेवढंच. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, पहिले हाताले चटके मग मिळते भाकर, अरे संसार संसार, एवढंच येतं. मला वाटतं ही पोयम आम्हाला 10वीला होती की 9वीला होती ते आठवत नाही, पण होती आम्हाला ही पोयम. पण आमच्या बहिणाबाईंची बहिणाबाई इथल्याच होत्या ना, जळगावच्या स्थानिक. इथून 10 किलोमीटरवर त्यांचं माहेर. ते अशिक्षित होते, पण त्यांचे पुस्तकं पब्लिश झाले आहेत ना. हो. अजून एखादी कविता त्यांची आठवत असेल तर, कारण बहिणाबाईंच्या नावाने विद्यापीठ. मला एक ते आजच वाचलं मी. काय दुसरं आठवत असेल तर ते सांगू शकता. 2 मिनिट. अजून मराठी पोयम दुसरे? मराठी मला ते अहिराणी, म्हणा. पंजाबी, उर्दू. पंजाबी, उर्दू. क्या तू फिकर ना कर फिकर से होता है क्या, तू फिकर ना कर फिकर से होता है क्या, सौभाग्य ना सब दिन से होता है, देखो आगे आगे होता है क्या. मामा, एखाद्या मोटिवेशनल, जे सध्या इथं पोलीस भरती करत आहेत त्यांच्यासाठी एखाद्या मोटिवेशनल काही शायरी असेल किंवा पोएम असेल किंवा गाणं असेल तर ते सांगून द्या. शायरी एकच सांगू शकतो त्यांना. शेर, खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या आहे. बस, स्वतःला तुम्ही परिपक्व एवढे करून टाका ना, देवाने तुम्हाला विचारला पाहिजे, बोल बेटा तुला पोलीस व्हायचं, कॉन्स्टेबल व्हायचं, SP PS IPS IAS काय व्हायचं, एवढं सांगू शकतो. मस्त. हां मामा, अजून एखादा जोक सांगा ना, पंजाबी किंवा हरियाणीमध्ये आठवत असेल तर कोणताही. नाही आठवत. कोणता पण तुम्हाला आठवल तो मूवीमधला. मिमिक्री येते तुम्हाला मामा? हो, येते. कोणाचे? मला नाना पाटेकरांची. नाना पाटेकरांची मिमिक्री का करून दाखवता का? तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. नाना पाटेकर. हां, घ्या नाना पाटेकरची मिमिक्री. नाना पाटेकरांची थोडी कठीणच आणि बरेच दिवस झाले मी केलेलीही नाही, पण हां, थोडा लाऊड माझा आवाज थोडा मोठा होऊ शकतो किंवा त्या असं. हो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. पण मी शॉर्टमध्ये म्हणेल त्याला काय. हो चालेल. आ गए मेरे मौत का तमाशा देखने, साले पहचान इसमें कौन सा खून हिंदू का है कौन सा मुसलमान का है, साला बनाने वाले ने इसमें फर्क नहीं बनाया, किसने सिखाई है तुम्हें धर्म की बातें. भरपूरच दिवस झाले. अजून एखाद्या हिरोची मिमिक्री येत असेल तर. दादा गुणगे दादा गुणगे, मला लोक म्हणतात हा दादा गुणगे लय मिश्किल माणूस आहे, काही पण नाव ठेवतो चित्रपटांचे. आता मी थोडं ते विचित्र होईल पण मस्त. अजून दुसऱ्यांच्या आठवत असेल तर
हिंदी किंवा मराठी पण चालेल. नवाजुद्दीन सिद्दीकीला नाही. काय ला लौट गए हम? क्या लगता था नहीं लौटेंगे? गलत. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. बहुत ही लंबा जंगल चल रहा है, बहुत ही लंबा जंगल. दो पान सिंह तो मरता भैया. देख भाई, कोच सर आपको बता दे रहे भैया, अम्मा बहन से गाली नहीं देने का. इरफान सर है ना. हां. कोच सर आपको बता दे रहे भैया, पान सिंह तोमर को अम्मा बहन से गाली नहीं देगा. तो कोच सर बोलते हैं भाई ऐसे ही निकल जाती रहे बेटा, हम तो आपसे प्यार कर. अरे आपके मुँह से गाली निकल जाती है, हम चंबल वाले. अम्मा बहन पे अगर किसी ने गाली दी ना भैया, हमसे गोली निकल जाती है. तो फिर बाद में बोलना नहीं, बता दे रहे हैं कोच सर. इरफान मामा सर. सनी देओलची मिमिक्री येते. हां त्यांची नाही आणि येत. दुसऱ्याची कोणाची तरी मग जे ओल्ड हिरो होते ना ॲक्टर वगैरे त्यांची. आज तसं कोण ओल्ड कोण? नरसिंग इकडे येऊन जा. चला दे मामा. अजून एखाद्या आठवत असेल तर एखाद्या नेत्याची अजून एखादी शायरी वगैरे. तुला एक दाखवतो इथे. हे कोणाचं असेल, कवी दिनकर म्हणून आपले हां राष्ट्रकवी होते. उत्तरेतले होते का? UP राष्ट्रकवी दिनकर म्हणजे त्यांचं रामधारी सिंग. माहिती असेल. टोपण नाव होतं का? हा कवी दिनकर आहे. त्यांना आपण भारताने पदवी दिली होती. आणि रामधारी सिंग काहीतरी ते. तर त्यांचं एक काव्य आहे. ते काव्य म्हणजे रश्मिरथी म्हणून त्यांनी महाभारतातला काही भाग आहे तो. कोणत्या भाषेत आहे ते काव्य? आपलं हिंदीत आहे. मस्त छान आहे. पण ते काव्य ज्या लयमध्ये लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे त्यांची बोलायची आणि ती वाक्यरचना, तर ती माणसाला पूर्ण हे हैराण परेशान. आणि म्हणजे भाषा रचना कशी असावी तर ते तिथून शिकावं लागतं. तर मी तुम्हाला ते म्हणजे श्रीकृष्ण आणि जेव्हा महाभारताचं युद्ध सुरुवात होणार होतं तेव्हा एक त्यांची अशी मनापासूनची इच्छा होती भगवान श्रीकृष्णाची का युद्ध व्हायला नको. कारण की त्याच्याने युद्धाने काय होतं, शेवटी नुकसानच होतं ना सगळ्यांचं. बरोबर. मग त्यांची शांततेचा प्रस्ताव घेऊन ते त्या याच्याकडे गेले होते ना, दुर्योधन वगैरे. मग त्या विषयावर त्यांनी कवी दिनकर यांनी ते काव्य लिहिलं आहे. तर ते रश्मिरथी म्हणून ते काव्य आहे. ते खूप मोठं आहे. त्याच्यात म्हणजे 4-5 सर्ग आहेत ते. पण त्याच्याला रश्मिरथीमधला 3रा सर्ग आहे. ते आपलं पद्य काय म्हणतात ते, मला ते हिंदीतलं काही एवढं हे नाही. पण सर्ग मी ते वाचत राहतो म्हणून थोडं मला माहिती आहे. त्यांनी एवढं छान लिहिलं आहे. कवी दिनकरांचं हे काव्य जवळपास ऐतिहासिक काव्य आहे. वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम सह धूप घाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निकर सौभाग्य न सब दिन सोता है देखो आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण उद्यंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडवों का संदेशा लाए. क्या दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम. रखो अपनी धरती तमाम, हम यही खुशी से सोएंगे, परिजन पर हसीना उठाएंगे. दुर्योधन वही भी दे ना सका, आशीष समाज की ले ना सका, उल्टे हरि को बांधने चला, जो साहसाद साधने चला. जब नाश मनुष्य पर चाहता है पहले विवेक मर जाता है ना. हरि ने भीषण ओंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, जंजीर बड़ा भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे. एकदम मस्त. ये देख गगन मुझ में लय है, ये देख
भगवान दुर्योधन को कह रही है, देख गगन मुझ में लय है, देख पवन मुझ में लय है, मुझ में विलीन झंकार सकल मुझ में लय है, संसार सकल अमरत्व फूलता है मुझ में, संघार झूलता है मुझ में, उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, भुज परिधि बंध को घेरे है, मैनाक पेरुमग मेरे है, दीप्ते जो नक्षत्र निखर सब है मेरे मुख के अंदर। दृग है तो दृश्य कांड देख, दृग है तो दृश्य गांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख, चर अचर जीव जग क्षर अक्षर नश्वर, मनुष्य सूरज जाति अमर, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरित सर सिंधु मंद्र, शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि विष्णु जलपति धनेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध।